अभिनंदन! तुम्ही केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत वस्ती पातळीवरील महिला आरोग्य समितीच्या सदस्य आहात. शहरी वस्तीतील गरीब, गरजू, दुर्लक्षित जनतेला सार्वजनिक आरोग्य यंत्रणेतून दर्जेदार सेवा उपलब्ध करून देणे तसेच सार्वजनिक आरोग्य सेवांमध्ये लोकसहभाग वाढवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी शासनाने महिला आरोग्य समित्यांची 2015 पासून स्थापना करण्यास सुरुवात केली. त्या समित्यांसाठी 5,000 रुपये वार्षिक निधींची तरतूद देखील आहे. महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकेअंतर्गत वस्ती पातळीवरील लोकसंख्या 1,08,00,000 आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत 2022 पर्यंत 6,500 मास समित्या मंजूर आहेत. खरं तर गरज आहे 14,750,000 मास समित्यांची. ऑगस्ट 2023 पासून साथी संस्थेमार्फत महिला आरोग्य समित्यांचे बळकटीकरण करणं सुरू आहे. सोलापूर 50, नाशिक 50, पुणे 64, तीनही शहरात मिळून 25 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आणि 164 वस्त्यांमध्ये 164 महिला आरोग्य समित्यांचे काम सुरू आहे. या तीनही शहरात सुरुवातीच्या चाचणीमध्ये महिला आरोग्य समित्या फक्त कागदोपत्री असल्याचं निदर्शनास आलं. समितीचे अध्यक्ष, सचिव, बँक खातं, समित्यांची मीटिंग, निधींची उपलब्धता या सगळ्यावर एक मोठा शून्य होता. साथी संस्थेच्या पुढाकाराने महानगरपालिकेतील आरोग्य विभागांना भेटी, त्यांचे पत्र, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र अशांच्या कार्यशाळा, महिला आरोग्य समित्यांची पुनर्बांधणीपासून ते निधींचे तरतूद होण्यापर्यंतचा एक आव्हानात्मक टप्पा गाठला. सोबतच समित्यांना सक्रियही करण्यात आले. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत शहरी कष्टकरी महिलांचा समितीमध्ये सहभाग असावा यासाठी तीनही शहरांमध्ये कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहेत. आता महिला आरोग्य समित्यांनी एक पाऊल टाकायला सुरुवात केली आणि कामाचा ठसा उमटू लागला. सोलापूरमधील कोहिनूर महिला आरोग्य समितीने एका रुग्णाचे योजनेअंतर्गत मोफत किडनी स्टोन ऑपरेशनची सेवा मिळवून दिली. तर नाशिकच्या जान्हवी महिला आरोग्य समितीने नव्याने बांधलेले पण उद्घाटनाअभावी बंद असलेले शौचालय चालू केले. सोलापूर शहरातील सई महिला आरोग्य समितीने आरोग्य अधिकारी यांच्याकडे केलेल्या नियमित पाठपुराव्याने रामवाडी नागरी आरोग्य केंद्र अंतर्गत साठे शिंदे वस्तीजवळ तयार झालेल्या आपला दवाखानामध्ये BP शुगरचा औषध साठा उपलब्ध झाला व नियमित औषधं मिळायला लागली. तवली फाटाच्या उमंग महिला आरोग्य समितीने वस्तीतील कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न मार्गी लावला. हिरावाडीतल्या ओमसाई समितीने मिळालेल्या निधीतून BP मशीन घेतलं, जेणेकरून वेळोवेळी वस्तीत कोणालाही उपयोगी पडू शकतं. पंचवटीतील घरकाम करणाऱ्या महिलांचे आरोग्य शिबिर संस्कृती महिला आरोग्य समितीने आयोजित केले. वस्तीतील लोकांना रेशन कार्ड मिळावं यासाठी महात्मा फुले नगरच्या ओम महिला आरोग्य समितीने पुढाकार घेतला. पुण्यातील मास सदस्यांनी त्यांच्या समीक्षणाचा भाग म्हणून आपल्या भागातील दवाखाने आणि क्षेत्रीय कार्यालयाला भेट देऊन तिथे मिळणाऱ्या सेवा समजून घेतल्या. पुण्याच्या बऱ्याच वस्त्यांमध्ये कमी दाबाने पाणी येतंय, तसेच काही ठिकाणी पिण्याचे अस्वच्छ पाणी येतंय, त्यामुळे आजार होऊ शकतात. याचे निवेदन गोसावी वस्ती, लक्ष्मीनगर, गाढवे कॉलनी, वडार वस्ती महिला आरोग्य समितीने क्षेत्रीय कार्यालयात दिले. गोसावी वस्तीमध्ये प्रेरणा महिला आरोग्य समितीच्या पाठपुराव्याने नवीन पाईपलाईनचं काम झालं. अंगणवाडीमध्ये सर्व मुलांची नियमित वजनं घेणं आणि कमी वजनाच्या मुलांचं वजन वाढावं यासाठी नियमित पाठपुरावा करण्यात येतो. गरोदर महिलांची आरोग्य तपासणी होणे, सोनोग्राफी सारख्या सेवा मोफत मिळाव्यात यासाठी समितीच्या वतीने प्रयत्न केले जातात. मोमीनगर, सोलापूर वस्तीतील मुलांना अंगणवाडी आणि गरोदर महिलांना सेवा मिळाव्यात याची मागणीचे अर्ज ICDC विभागाकडे देण्यात आले. गोकुळनगर खानवस्ती भागातील महिला सदस्यांनी पुणे ICDC विभागाकडे नवीन अंगणवाडी करता अर्ज दिला. गणेशाय महिला आरोग्य समितीने म्हसोबावाडीत सार्वजनिक उत्सव महिलांच्या नेतृत्वाने साजरा करायला सुरुवात केली. मास बळकटी करण्याच्या कामाचा परिणाम म्हणजे
महानगरपालिकेमार्फत नाशिक शहरातील 130 तर पुण्यामध्ये 28 मास समित्यांना निधी वितरित करण्यात आला. सोलापूर सतनाम चौक भागात पावसाचे पाणी साठल्यामुळे मोठ्या प्रमाणात डास व किडे झालेत. यावर झाशीची राणी महिला आरोग्य समिती सदस्यांनी याची माहिती सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिली. त्यानंतर मनपाच्या वतीने या संपूर्ण भागात डास व कीटकांच्या नियंत्रणासाठी फवारणी व स्वच्छता करण्यात आली. नाशिक बजरंगवाडीतील समिती सदस्याचे नवीन रेशन कार्ड काढले आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून एन्जिओप्लास्टीसाठी 1,40,000 आम्ही प्रकाश बीजे रुजवीत चाललो, पाटा नव्या युगाच्या रुळवीत चाललो, रुळवीत चाललो. आम्ही प्रकाश बीजे रुजवीत चाललो, वाटा नव्या युगाच्या रुळवीत चाललो, रुळवीत चाललो. आम्ही प्रकाश बीजे.